झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान अजित पवारांच्या आत्मक्लेशाविरोधात साताऱ्यातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले। दत्त चौकात शिवसैनिकांनी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली। हिरवळीवर बसण्यापेक्षा समाधीजवळ उन्हात बसा म्हणजे चटके काय असतात ते कळेल असा सल्ला शिवसैनिकांनी अजितदादांना दिला। तर भाजपनेही समाधीस्थळाबाहेर आंदोलन केलं। नौटंकी बंद करा आणि आधी राजीनामा द्या अशी मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली। आज सकाळपासून अजित पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या कराड इथल्या समाधीस्थळाजवळ मुक्काम देऊन आहेत। आपण प्रायश्चित्त करत असल्याचं त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे। मात्र त्यांच्या या प्रायश्चित्त करण्यानं विरोधकांचं समाधान होत नाहीये। आधी राजीनामा द्या आणि मग प्रायश्चित्त करा अशा प्रकारचा पवित्रा भाजपनं घेतलाय। तर उन्हात बसा म्हणजे चटके काय असतात हे कळेल असा सल्ला शिवसैनिकांनी दिलाय। कराडमध्ये या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं समाधीस्थळाबाहेर। यांनी जे आत्मक्लेशाचं नाटक केलेलं आहे तर आत्मक्लेशाचे नाटक नसून ते केवळ राजकीय स्टंटबाजी करून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु महाराष्ट्रातली जनता आता पेटून उठलेली आहे। ती जनता तुम्हाला कदापिही माफ करणार नाही। अजित पवार, तुम्ही आत्मक्लेश करण्यापेक्षा आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्वरित द्यावा अशी मी शिवसेना सातारा जिल्ह्याच्या वतीनं त्यांना मागणी करतो। आणि त्यांनी आत्मक्लेशाचे जे नाटक लावलेलं आहे ते मंडपात बसून कशाला, यशवंतराव चव्हाणांच्या पायरीवरती बसा, उन्हाच्या तडाख्यात बसा म्हणजे तुम्हाला त्याच्यात चटके सोसावे लागतील कसे। झी 24 तास एक पाऊल पुढे।